19 मार्च 2026 गुढीपाडवा आणि अमावस्या या विशेष दिवसाचे राशी भविष्य. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण दिनांक 19 मार्च 2026 रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा अत्यंत शुभ दिवस. विशेष म्हणजे यंदा गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अमावस्या समाप्त होऊन प्रतिपदेचा सूर्योदय होत असल्याने ग्रहमानानुसार हे वर्ष बदलांचे संकेत देत आहेत. आता तुमच्यासाठी सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य मी खालीलप्रमाणे सांगत आहे. तर गुढीपाडवा विशेष राशी भविष्याला सुरुवात करूया. आता आजची पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीसाठी आजचा दिवस कसा असेल, तर मेष राशीसाठी हे नववर्ष ऊर्जेचे ठरेल. आता गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन संकल्प करा. अमावस्येचा प्रभाव संपत असल्याने मानसिक गोंधळ दूर होईल. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये उत्तम आरोग्य राहील, पण डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची आज शक्यता आहे. विशेषतः नवीन कार्याची सुरुवात करण्यास हा दिवस अतिशय मेष राशीसाठी शुभ आहे. आता आपण बघितले मेष राशीचे सविस्तर गुढीपाडवा विशेष राशी भविष्य. आता बघूया आपण वृषभ रास. आता वृषभ राशीचा आजचा दिवस काय सांगतो, तर वृषभ राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सुख मिळेल. अमावस्येमुळे आदल्या दिवशी थोडा ताण जाणवेल, पण पाडव्याच्या सूर्योदय आनंदाची बातमी घेऊन येईल. आता नोकरी आणि व्यवसायामध्ये नवीन भागीदारीचे योग आहेत. आता नातेसंबंधामध्ये आज जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील. विशेषतः घरात सुशोभन किंवा खरेदीसाठी चांगला मुहूर्त आहे. म्हणजे घर सजवायसाठी आणि नवीन वस्तू खरेदीसाठी आजचा दिवस वृषभ राशीसाठी चांगला आहे. आता तिसरी रास बघूया, मिथुन रास. आता मिथुन राशीचा आजचा दिवस काय सांगतं, तर मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी तुमच्यासाठी हे वर्ष संमिश्र फळाचे आहे. पाडव्याच्या दिवशी बोलण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा, कारण मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आज. त्या शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा पण यश देणारा आहे. विनाकारण खर्च टाळा. आता विशेषतः आज गणपतीची उपासना केल्यास प्रगती होईल. आता हे बघितले आपण मिथुन राशीचे पाडवा स्पेशल राशी भविष्य. आता बघूया आपण कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अमावस्येचा प्रभाव कर्क राशींवर जास्त जाणवू शकतो, त्यामुळे थोडेसे आज भावुक व्हाल. मात्र गुढी उभारल्यानंतर मनात शांती लाभेल. आता करिअरच्या बाबतीत बोलायचे तर नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आता आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा. आता विशेषतः आईचा आशीर्वाद घेऊन आज कर्क राशीच्या व्यक्तींनी दिवसाची सुरुवात करावी. आता बघूया आपण पाचवी रास. आता पाचवी रास कोणती, सिंह रास. आता सिंह राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया आपण. आता सिंह राशीचे पाडवा विशेष राशी भविष्यामध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी हा पाडवा भाग्योदयाचा ठरेल, कारण समाजामध्ये त्यांना आज मान सन्मान त्यांचा वाढेल. आता आर्थिक बाबतीत अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे आहेत. आता वैयक्तिक आयुष्यात आनंदी वातावरण आज राहील. विशेषतः सूर्याला अर्घ्य देणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तीने आज तुमच्या नियोजनावर ठाम राहिले पाहिजे. अमावस्येच्या छायेतून बाहेर पडल्यामुळे तुमची कामे मार्गी लागतील.
आता व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे तर नवीन योजना आखण्यासाठी आजचा उत्तम काळ आहे. आता कौटुंबिक बाबतीत कन्या राशीसाठी घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः गरजू व्यक्तींना दान केल्यास पुण्य तुम्हाला आज लाभेल. आता बघूया आपण 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तीसाठी हा दिवस बदलांचा आहे. भागीदारीच्या कामात यश मिळेल. आता मनातील भीती दूर होईल आणि वैवाहिक जीवनात जोडीदाराशी असलेले संबंध आज दृढ होतील. नोकरीच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची आज चीज होईल. विशेषतः पाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ ठरेल. आता बघूया आपण 8वी रास वृषभ रास. आता वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया. आता वृषभ राशीच्या व्यक्तींना आज थोडासा संयम ठेवावा लागेल. अमावास्येमुळे त्यांच्या मनावर दडपण येऊ शकते, पण दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर योग आणि व्यायामावर भर देणे गरजेचे आहे. आता आर्थिक बाबतीमध्ये कोणालाही कर्ज देणे टाळा. आता विशेष आज हनुमान चालिसाचे पठण करा. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तींचे आजचे भविष्य काय सांगते तर धनुराशीच्या व्यक्तीसाठी हा पाडवा अत्यंत शुभ आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन ऊर्जेने काम कराल. आता प्रवासाच्या बाबतीत बोलायचे तर धार्मिक सहलीचे योग आज आहेत. आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये संशोधन आणि विद्यार्थ्यांना यश मिळेल. विशेषतः कुलदेवतेचे दर्शन घ्या. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. आता मकर राशीचे व्यक्तींचे आज शनीची स्थिती पाहता कष्टाविना फळ नाही हे लक्षात ठेवा. मालमत्तेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. आता घराच्या बाबतीत बोलायचे तर नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार पूर्ण होऊ शकतो. आता व्यवसायाच्या बाबतीमध्ये उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आता विशेष म्हणजे आज घरावर गुढी उंच उभारा, तुमची यशाची गुढी चढेल. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर कुंभ राशीच्या व्यक्तींच्या तुमच्या कल्पकतेला आज वाव मिळेल. मित्रपरिवाराचे सहकार्य आज लाभेल. नकारात्मक विचार सोडून द्या. आरोग्याच्या बाबतीत मानसिक आरोग्य जपा. आता ध्यानधारणा करा. आता नोकरीच्या बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तीला पदोन्नतीची संकेत मिळत आहेत, म्हणजे बढतीचे संकेत मिळत आहेत. विशेषतः निळ्या रंगाचा वापर टाळा. पिवळा किंवा भगवा रंग वापरा कुंभ राशीच्या व्यक्तीने. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. आता मीन राशीच्या व्यक्तींना आध्यात्मिक लाभ होतील. अमावास्येमुळे आलेली मरगळ पाडव्याच्या दिवशी निघून जाईल. आता अचानक धनलाभाचे योग आहेत. आता नातेसंबंधाच्या बाबतीत बोलायचे तर पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण राहील. आता विशेष म्हणजे
विष्णू सहस्रनामाचे पठण करणे मीन राशीसाठी आज लाभदायक असे आहे, लाभदायक ठरेल. तर आता बघूया सर्व राशींसाठी विशेष महत्त्वाची टीप. आता अमावस्या संपून प्रतिपदा लागत असल्याने 18 तारखेच्या रात्री नकारात्मक विचार टाळा आणि 19 तारखेच्या सकाळी उत्साहात गुढी उभी करा. कडुलिंबाचा प्रसाद नक्की घ्या, जो आरोग्यासाठी आणि ग्रहांच्या शांतीसाठी महत्त्वाचा असा मानला जातो. तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला ज्योतिष फॅमिलीकडून हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रमैत्रिणींनो, आजचे गुढीपाडवा विशेष राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद.